नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशनमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी परिसर अभ्यास इतिहासामधील पाठ 8वा स्थिर जीवनाची सुरुवात. याच्या आधीच्या पाठांमध्ये आपण पाहिलं की माणूस सुरुवातीला म्हणजे पुराश्म युगामध्ये कशा पद्धतीने भटक्या स्वरूपामध्ये राहायचा किंवा शिकार वगैरे करायचा. त्यानंतर हळूहळू मध्याश्म युगामध्ये शिकारी व्यतिरिक्त अजून काही आहारामध्ये आहे का हे सगळं तो पाहू लागला. त्यासोबतच पुढे गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की आपण शेती वगैरे करू शकतो. शेती केल्यामुळे आपल्याला एका ठिकाणी राहायला लागू शकतं. मग गाव वसाहती कशा निर्माण झाल्या नव्या युगामध्ये, हे सगळं आपण आधीच्या पाठामध्ये कव्हर केलं आहे. तर ही जी स्थिर जीवनाची सुरुवात झाली होती नव्या युगामध्ये, त्याचबद्दल आता आपण पुढे पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात कशी झाली ते आपल्याला पाहायचं आहे. मग त्यासोबतच खास कौशल्य म्हणजे मडकी बनवणं वगैरे असेल, हे कशी खास कौशल्याची कामं आहेत, तर ती त्याच्यामध्ये येतात. त्यासोबतच इतर जे पण व्यवसाय आहेत, तर ते करणं असेल, ते सुद्धा याच्यामध्ये येतं. परस्पर सहकार्यावरती आधारलेले जीवन, घरांची रचना, गाव, नातेसंबंध आणि कुटुंब या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या याच्यामध्ये येत आहेत. नेक्स्ट आहे पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात. सो त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहतोय पशुपालन. पशुपालन म्हणजेच काय, प्राण्यांचं पालन करणं, म्हणजेच काय, त्यांना खायला प्यायला देणं. अर्थात त्यांच्याकडून आपल्याला दूध वगैरे जे काय आहे ते मिळणार आहेच, पण त्यांची पूर्ण काळजी घेणं याला आपण म्हणतो पशुपालन. कुत्री असतील, शेळ्या, मेंढ्या, गाय, बैल, म्हैस इत्यादी पाळीव प्राणी जे आहेत, तर ते माणसाला अनेक प्रकारे उपयोगी पडत असतात. एखादी प्राणीजात माणसळविण्याच्या प्रक्रियेच्या 3 प्रमुख पायऱ्या आहेत. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणं. मग आता आपण एखाद्या प्राण्याला माणसळवू कसं शकतो, म्हणजे त्याला माणसात कसं आणू शकतो? एकतर कुठलं तरी रानटी जनावर. आता अर्थात पहिले जे बैल वगैरे आहेत, आत्ताचे बैल ठीक आहे की हे आपण यांना सांभाळू शकतो. पण पहिलेचे रानबैल खूप मोठे असायचे. ते खूप अर्थात मजबूत आहेत, खूप मोठे आहेत. ते काय आपण सांगू तसं काम करणारे अर्थात नसणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना सांभाळणं थोडंसं कठीण होतं. मग हे जर रानटी जनावर आहे, त्याला जर माणसाळवायचं असेल, तर त्याला आधी पकडून आणणं गरजेचं आहे. पकडून आणणंच म्हणजे काय, जंगलापासून दूर आणणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे आणि शक्यतो जी लहान म्हणजे जन्मलेली वगैरे जी आहेत किंवा थोडाच वेळ झालेला आहे जन्मून वगैरे, अशी जी लहान जनावरं आहेत, तर ती आणली जायची, कारण त्यांना वळण लावणं थोडंफार इझी होतं. नेक्स्ट आहे त्यांच्यापासून दूध दुभते, म्हणजेच जे काही दूध वगैरे आहे ते सगळे पदार्थ मिळवणे, त्यांच्याकडून कष्टाची कामं करून घेणे. अर्थात बैलांना वगैरे बैलगाडीला वापरून आपण शेतामधली कामं करून घेऊ शकतो. सो ते कष्टाची कामं बैलांकडून करून करून घेणं. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याला आपण म्हणतो पशुपालन. यातील तिसरी पायरी माणूस जेव्हा साध्य करतो, तेव्हा त्याला पशुपालन म्हणतात. तिसरी पायरी म्हणजेच काय, जेव्हा माणूस त्या प्राण्यांकडून दूध घेऊ शकेल किंवा त्या प्राण्यांचा उपयोग शेतीसाठी करू शकेल, जेव्हा हे सगळं साध्य होईल, तेव्हा आपण म्हणणार की ते पशुपालन आहे. कारण अर्थात बघा, जर आपल्याला गाई म्हशी दूध देत नसते, आपण त्यांना पाळलं असतं का? नसतं पाळलं, अर्थातच नाही पाळणार आपण. तर अशाच पद्धतीने ज्याच्याकडून काहीतरी मिळतं, माणूस त्यालाच पाळतो. मग तेच आहे, जर माणसाला त्यांच्याकडून काहीतरी बेनिफिट मिळालं, तरच माणूस पाळणार त्या प्राण्यांना, आणि मग त्याला आपण पशुपालन म्हणतोय. त्या 6व्या पाठामध्ये आपण पाहिलं की मध्याश्म युगामधली जी माणसं आहेत, त्यांनी कुत्रा माणसाळवण्याचा प्रयत्न केला होता. आता कुत्रा हा सगळ्यात पहिला प्राणी आहे की ज्याला माणसाळवता आलं होतं. माणसाळवता म्हणजे माणसात आणता आलं होतं. मग आता कुत्रा काय करतो, रक्षण करणं वगैरे असेल या सगळ्या गोष्टी कुत्रा करतो. मग शिकार करताना माणसे कुत्र्याचं सहाय्य घेत असत. एकतर पहिली गोष्ट म्हणजे कुत्र्याचा जो काय स्मेलिंग सेन्स आहे, म्हणजे वास घेण्याची शक्ती ती खूप मजबूत असते. त्याच्यामुळे कुठला प्राणी कुठे आहे वगैरे या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कुत्र्याच्या मदतीने कळू शकतात. इव्हन अर्थातच तो खूप म्हणजे रक्षण करणं वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी पण तो उपयोगी होताच. कुत्र्यानंतर मग शेळ्या, मेंढ्या अशा पद्धतीने जे प्राणी आहेत, तर ते माणसाळवले गेले. आता पशुपालन नंतर आहे ती म्हणजे शेती. शेतीचे सुमारे 11,000 वर्षांपूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि इराक या ठिकाणी मिळाले. आणि शेती सुरू करण्याचे पहिले जे काही श्रेय आहे किंवा सुरुवात जी आहे, तर ती स्त्रियांमुळे झाली आणि श्रेय स्त्रियांना दिलं जातं. टोकदार काठीच्या सहाय्याने स्त्रियाच बी पेरण्याचे काम करत असायच्या. सो बेसिकली ही जमीन आहे, याच्यामध्ये काहीतरी टोकदार हे करून होल पाडायचं आणि त्याच्यामध्ये जमीन टाकायची, सॉरी बी, जमिनीमध्ये बी टाकायचं. सो बेसिकली अशा पद्धतीने पेरणी जी आहे तर ती केली जायची, आणि हे सगळं सुरुवातीपासून स्त्रिया करायच्या, त्यामुळे श्रेय पण स्त्रियांना दिलं जातं. काही आदिवासी जमातींमध्ये स्त्रिया अजूनही अशा पद्धतीने पेरणी करतात. आता अर्थात आपण पेरणी करण्यासाठी काही ठिकाणी यंत्र पण वापरली जातात, पण अजून पण आपण पाहिलं तर आदिवासी लोक जे आहेत ते काहीतरी टोकदार वस्तूने खड्डा करून त्याच्यामध्ये बी टाकायचं, परत खड्डा करायचा, बी टाकायचं, तर अशा पद्धतीने पण कामं केली जातात.
पेरणी करण्यासाठी वापरण्याच्या टोकदार काठीला पुरेसे वजन मिळून जमिनीमध्ये खोलवर खणता यावे म्हणून त्या काठ्यांना मधोमध छिद्र असलेले दगड पण बसवले जायचे, जेणेकरून ह्याला इथे वजन मिळेल आणि हे अजून जमिनीमध्ये जाईल. म्हणजे बघा, अशा पद्धतीने आपण ह्याला पाय पाय ठेवून हे जे टोकदार आहे तर हे जमिनीमध्ये घुसवू शकतो. म्हणजे जमिनीमध्ये काय बनेल, खड्डा बनेल आणि त्या खड्ड्यामध्ये आपण बी टाकू शकतो, जेणेकरून ते बी जे आहे तर ते उगवून त्याचं रोप बनेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे बघा काय किती डोकं लावून त्यांनी हे सगळं बनवलं आहे. तर हे झालं पेरणीचं हत्यार किंवा साधन. शेतीच्या कामांमुळे लोकांना वर्षातील बहुतेक काळ एके ठिकाणीच राहणं भाग होतं. हे देखील आपण मागच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. प्राण्यांनी ओढलेल्या नांगराने नांगरणी करू लागल्यानंतर शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ झाली. आता त्यानंतर त्यांना हे पण कळलं की जर आपण नांगरणी प्राण्यांच्या मदतीने केली तर खूप चांगल्या पद्धतीने होते. त्याने अर्थात परत शेती पण चांगली होते. त्याच्यामुळे ते त्या पद्धतीने नांगरणी करू लागले. आता इथे बघा, इजिप्तमध्ये नांगर आणि तो जुंपला आहे, बैलांनाच जुंपला आहे आणि तो त्या बैलांना पुढे जाण्यासाठी हाकण्यासाठी वगैरे ते वापरतात ना, चाबूक आय गेस, तर तो ते वापरतोय शेतकरी. नेक्स्ट आहे शेती हे लोकांच्या निर्वाहाचे प्रमुख साधन बनले. शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ व्हावी यासाठी लोक निसर्ग शक्तीचा आणि देवदेवतांची पण आराधना करू लागले. मग अर्थातच खूप सुरुवातीला ना मूर्ती वगैरे असं काही नसायचं. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये एकदम देवाची मूर्ती किंवा असं काहीतरी हे असं मूर्तीपूजन नव्हतं. मग तेव्हा पाणी आहे, जमीन आहे, आकाश आहे यांनाच देव मानलं जायचं आणि त्यानुसारच मग त्यांची पूजा केली जायची. हळूहळू नंतर मूर्ती आली, देव आले, सगळं आलं. सो बेसिकली ते नेहमीच त्यांना असं वाटायचं की एक काहीतरी शक्ती आहे ती, आणि आपण सांगितलं की पाऊस पडू दे म्हटलं की पाऊस पडणार आहे वगैरे, आणि त्यामुळेच ते आराधना करायचे, देवाकडे मागणं मागायचे की चांगला पाऊस पडू दे, चांगलं बियाणं येऊ दे. ठीक आहे. आणि मग शेतीची कामं, पाण्याचे वाटप आणि गावांचे संरक्षण यांसारख्या अत्यावश्यक गोष्टींची व्यवस्था, यामुळे कृषीप्रधान समाज व्यवस्था अस्तित्वात आली. आणि अर्थातच हे सगळं शेतीशीच निगडीत होतं किंवा शेतीच्याच भोवती फिरत असल्यामुळे हळूहळू सगळीकडे शेतीप्रधान व्यवस्था जी आहे, कृषीप्रधान व्यवस्था जी आहे, तर ती सुरू झाली. खास कौशल्ये आणि विविध व्यवसाय. शेती सुरू होण्यापूर्वीच्या काळामध्ये शिकार आणि फळे कंदमुळे गोळा करण्यातून जे काही मिळालेले अन्न आहे तर ते दीर्घ मुदतीसाठी साठवणे शक्य नसायचे. मग त्यामुळे त्या जीवन पद्धतीमध्ये समूहातील सर्वच स्त्री पुरुष फक्त अन्न मिळवण्याच्या कामामध्ये सतत गुंतलेले असायचे. मग शेतीमुळे मिळालेल्या स्थिरतेमुळे जे पण पिकलेलं अन्नधान्य आहे तर ते साठवता पण येऊ लागलं. म्हणजे आधी काय ते हे सगळं साठवणं वगैरे होत नव्हतं, कारण आधी शेती केली जात नव्हती, फक्त कंदमुळं वगैरे असायची. पण आता शेती केल्यामुळे धान्य येत असल्यामुळे ते साठवणं सहज शक्य झालं होतं. मग या सगळ्या गोष्टी आता साठवून ठेवल्या जायच्या. आणि मग अगदी म्हणजे ते लोक खाऊन जे उरेल ते सगळं उरलेलं धान्य वगैरे पण साठवून ठेवलं जायचं. आणि मग सो त्यामुळे समूहातील काही स्त्री पुरुषांना नवीन गोष्टींचा शोध घेऊन आमच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळायचा. आणि अर्थात एकदा धान्य साठवून ठेवलं की ते आपल्याला वर्षभर पुरणार आहेच. मग त्यामुळे पुन्हा एकदा काही शेतीमधलं काम वगैरे करायची गरज नाहीये. मग तो वेळ आपण इतर गोष्टींना देऊ शकतो. नवीन काहीतरी शिकणं असेल, काहीतरी कौशल्य शिकणं आहे, तर या सगळ्या गोष्टींना आपण तो वेळ देऊ शकतो. आणि मग हे लोक पण तेच करायचे. आता त्यांच्याकडे जो काही वेळ शिल्लक आहे तो वेळ ते काय करायचे, इतर गोष्टींना द्यायचे. ठीक आहे. मग इतर ज्या काही कौशल्याच्या गोष्टी आहेत त्या शिकून घेणं. कौशल्य म्हणजे काय, हेच भांडी बनवणं वगैरे असेल, हे सगळं शिकून घेणं. अशी कौशल्य आत्मसात केलेल्या व्यक्तींकडे त्यांच्या विशिष्ट कौशल्यांवर आधारित अशी कामं सोपवली जायची. मग आता ज्या लोकांना ते यायचं त्यांना ते काम दिलं जायचं. फॉर एक्झाम्पल, ज्यांना भांडी बनवायला यायची ते लोक भांडी बनवायचे, मणी बनवणारे असायचे. असे खूप सारे कारागीर तयार झाले. नवअश्मयुगीन काळातील मातीची भांडी आणि मातीच्या वस्तू घरातील स्त्रियांनी हाताने घडवल्या होत्या असं पण मानलं जातं. मग आता या ठिकाणी ही स्त्री जी आहे तर ती भांडी हाताने घडवते, मातीची भांडी हाताने घडवते. सो अशा पद्धतीने त्या लोकांना जे जे काही यायचं तसं तसं त्यांना काम दिलं जायचं. परस्पर सहकार्यावरती आधारलेले जीवन. गावातील शेतकरी आता गरजेपेक्षा अधिक अन्नधान्य पिकवत असे. आणि मग शेतीची अवजारे बनवणे, ती दुरुस्त करणे, या आणि इतर अनेक कामांसाठी त्यांना कुशल कारागिरांची गरज हवी होती. अर्थात मग ते हळूहळू शेतीचं उत्पादन वाढवू लागले. उत्पादन वाढवायचं म्हणजे साधन सामग्री पण वाढलेली असली पाहिजे. मग त्यासाठीच ते साधन बनवणारी जे पण लोक आहेत त्यांचा शोध घेऊ लागले. कुठे कोण बनवून देऊ शकतं हे बघू लागले. कारागिरांना कामाचा मोबदला अन्नधान्याच्या किंवा वस्तूच्या स्वरूपामध्ये दिला जायचा. आणि मग इतर लोक आपल्याकडे काम करणार किंवा ते आपल्याकडे त्यांची सेवा देणार, म्हणून त्यांना आपण बदल्यात अन्नधान्य द्यावं लागायचं. ठीक आहे. सो त्यांनी आपली काही पण सेवा केली, आपल्या काही पण काम केले की त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी वस्तू द्यावी लागायची, काहीतरी अन्नधान्य. कारण आधी पैसा, करन्सी, कॉइन्स असलं काही नव्हतं. ठीक आहे. सो तेव्हा अशा पद्धतीने देवाणघेवाण व्हायची, जेणेकरून त्या माणसाच्या घरी पण भाकरी बनेल, कारण इथून धान्य घेऊन गेल्यानंतर.
नेक्स्ट असं आहे की कारागिरांना विविध वस्तू बनवण्यासाठी जो काही कच्चा माल लागायचा तर तो खूप दुरून आणावा लागायचा आणि त्याची किंमत पण अन्नधान्य आणि वस्तू यांच्या देवाणघेवाणीतूनच चुकवली जायची. सो म्हणजे ते आता कुठून तरी आपण ते सगळं सामान आणणार, जे पण काय म्हणूया आपण कच्चा माल आहे तो आपण कुठून तरी वेगळ्या ठिकाणाहून आणणार. मग त्यांना बदल्यात काय द्यायचं, तर त्यांना बदल्यात आपण अगेन तेच देऊ शकतो की धान्य देऊ शकतो, आपण काही वस्तू देऊ शकतो. त्यांच्याकडे जे काही नाहीये ते आपण त्यांना देऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे असं आहे की त्याची किंमत पण अन्नधान्य किंवा वस्तूंच्या रूपामध्ये दिली जायची. त्यातून खरेदी आणि विक्री यासाठी विनिमयाची पद्धत रूढ झाली. जेव्हा कच्चा माल तयार वस्तू दैनंदिन उपयोगाच्या अन्य वस्तू ज्या आहेत तर त्या इत्यादी इतर ठिकाणाहून आयात करण्याची गरज भासायची. म्हणजे कधी कधी असं व्हायचं की काही गोष्टी आपल्याकडे नाहीयेत, त्या आपल्याला दुसऱ्या ठिकाणाहून कुठून तरी आणायच्या आहेत, आयात करायची आहे. मग तेव्हा आपण त्यांना काहीतरी द्यायचो आणि त्या बदल्यात ते आपल्याला जे काही हवं आहे तर ते द्यायचे. सो हे जी विनिमय आहे, काहीतरी देवाणघेवाण आहे, तर ही जी आहे तर ती वस्तू विनिमय पद्धत आहे. मीठ ही अत्यावश्यक गोष्ट आणि बहुतेक गावांना मीठ दूरवरूनच आणावं लागायचं, कारण अर्थात मीठ काय सगळ्याच गावामध्ये बनवणं शक्य नाहीये. सो मिठाचे व्यापारी मिठाच्या मोबदल्यामध्ये जे काही वस्तू मिळायचं त्यांचा पण व्यापार करायचे. मग अर्थात कोणी त्यांना मीठ घेऊन भांडी देऊन जायचं, कुणी मीठ घेऊन त्यांचं काहीतरी कारागिरीची वस्तू देऊन जायचं. तर अशा पद्धतीने या ज्या काही वस्तू मोबदल्यात मिळायच्या त्या त्या पण विकायचे हे व्यापारी लोक आणि त्याच्या बदल्यात दुसऱ्या वस्तू घ्यायच्या. परत त्या विकायच्या बदल्यात दुसऱ्या वस्तू घ्यायच्या. तर अशा पद्धतीने हा पण एक व्यवसायच होता. सो मिठाच्या व्यापारामुळे नवाश्म युगातील व्यापार विस्ताराला मदत झाली आणि अर्थात सगळ्यांकडेच मीठ मिळत नसल्यामुळे ज्यांच्याकडे मीठ मिळायचं मग तिथून ते मीठ पुढे पुढे जाऊ लागलं आणि अशा पद्धतीने व्यापार जो आहे तो विस्तारत गेला. त्यानंतर गावातील व्यापाराची आणि साधन संपत्तीच्या वाटपाची ही जी काही व्यवस्था आहे तर ती सुरळीत चालली पाहिजे आणि म्हणूनच गावातील लोकांनी एकमेकांशी सहकार्य करून राहिलं पाहिजे. अशा अनेक प्रकारचे नियम जे आहेत ते तयार झाले की तरच आपण हे जे अशा पद्धतीचं एक राज्य आहे तर ते आणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे असं आहे की ओके, तर गावाचे कर्ते पण मिळाले, म्हणजे गाव पण त्याच्यामध्ये येऊ लागलं की आपण आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. गावाच्या संरक्षणाची जबाबदारी अशा कर्त्या व्यक्तींवर सोपवली गेली आणि अशा तऱ्हेने गावाचे शासन व्यवस्था निर्माण झाली. आणि आता आता गावांमध्ये पण मग आता असं व्हायचं की तुम्ही लोक जे आहेत तर हे सगळं सांभाळा किंवा काही एक व्यक्ती आहे त्याने हे सांभाळलं पाहिजे, त्याने ते सांभाळलं पाहिजे, असं करत करत काही व्यक्ती निवडले जायचे आणि त्या त्या व्यक्तींना काहीतरी कारभार करण्यासाठी दिलं जायचं. तर अशा पद्धतीने हळूहळू का होईना या ठिकाणी जी राज्य व्यवस्था आहे किंवा शासन व्यवस्था जी आहे तर ती सुरू झाली होती, निर्माण झाली होती. नमाशयुगीन गावाच्या भोवती असलेले जे काही संरक्षक आहेत तर ते भिंतींचे आणि खंडकांचे पुरावे मिळालेले आहेत. आता हे आपल्याला कसं कळलं, तर अर्थात पुराव्यांच्या आधारे. पूर आहे, जंगली जनावरे आहेत, तसेच जे पण गुरे चोरून खाणारे कोल्हे आहेत, या सगळ्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी या ज्या भिंती आहेत तर त्या चारी बाजूनी बांधल्या जायच्या, जेणेकरून म्हणजे त्या भिंती ओलांडून कुठला पण मोठा प्राणी आतमध्ये येऊ नये आणि या सगळ्या ज्या काही शेळ्या मेंढ्या आहेत त्या सुरक्षित राहाव्यात. ठीक आहे. त्यानंतर आहे घरांची रचना. आता आपण काय पाहिलं की अर्थात त्या काळामध्ये लोक एकाच ठिकाणी राहायचे, म्हणजे घरं बिरं बांधून राहत असतात आहेत वसाहतींमध्ये. सो मग प्रत्येकाच्या घरांची रचना कशी आहे तर त्यानुसार आपण ओळखू शकतो की तो कुठल्या काळामधला आहे. त्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहतोय घरांची रचना. नवाश्मयुगातील सुरुवातीला कुडाची घरे बांधली जायची. आता या ठिकाणी बघा तुम्हाला कुडाची घरं वगैरे पाहायला मिळतात की साधारणतः, कारण त्या काळामध्ये सिमेंट वगैरे असलं काही नव्हतं. सो जी काय माती वगैरे अवेलेबल आहे किंवा सुका पाला असेल, लाकडाचं असं काहीतरी खांब टाईप काहीतरी असेल त्याच्यावरती घरं बांधली जायची. पुढे अन्नधान्याच्या विपुलतेमुळे लोकसंख्या वाढली आणि गावे स्थिरावत गेली, विस्तारत गेली. काही काळानंतर कच्च्या विटांनी चौकोनी घरं पण बांधली जाऊ लागली. काही घरांमध्ये एकापेक्षा अधिक खोल्या बांधल्याचं पण पाहायला मिळतं. म्हणजे या ठिकाणी बघा की एक खोली आहे, इकडे एक खोली आहे, म्हणजे अशा पद्धतीने तिने खोल्या वगैरे पण केल्या होत्या घरामध्ये. दोन घरांमध्ये बहुधा फारसे अंतर नसायचे आणि हवामानाच्या स्थानिक वैशिष्ट्यांना अनुसरून घराची बांधणी केली जायची. आणि अर्थात जसं हवामान असेल, जास्त गरम असेल तर त्या पद्धतीने, थंडी असेल हवामानामध्ये तर त्या पद्धतीने असं साधारणतः घरं बांधली जायची. त्यानंतर पुढे असं आहे की गाव, नातेसंबंध आणि कुटुंब. घराच्या आणि गावाच्या रचनेच्या आधारे असे अनुमान करता येतं की संपूर्ण गावातील लोक सर्वसाधारणपणे एकाच कुळातील असायचे. म्हणजे गावातील सर्व सदस्य एकमेकांचे नातेवाईक असायचे.
आता अर्थात म्हणजे तेव्हा असं काही नातेवाईक किंवा तुम्ही आमचे, आम्ही तुमचे म्हणजे असं काही नव्हतं. कारण तेव्हा लोकं एकत्र राहणं हेच महत्त्वाचं होतं. आणि त्यामुळे ते एकाच कुळामधले असायचे, आसपासचेच असायचे, नातेवाईकच असायचे आणि त्या अर्थाने संपूर्ण गाव हे एक विस्तरित कुटुंबच होतं आणि एका घरामध्ये राहणारे सदस्य निकटच्या संबंधाने जोडलेले असायचे. परंतु त्याच वेळी ते गावातील विस्तारित कुटुंबाचा पण भाग असायचे. मृत व्यक्तीला घरामध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये पुरलं जायचं आणि मग व्यक्तीचा कुटुंबाशी असलेला संबंध मृत्यूनंतर तुटू नये असा त्यामागचा उद्देश असायचा. म्हणजेच काय जर आपण घरातच कारण अर्थात तेव्हा काय अशा बिल्डिंग्स नव्हत्या. घर जमिनीवरतीच बांधलेलं होतं. त्याच्यामुळे जमीन म्हणजे त्या घराच्या आतमध्येच आपण त्या व्यक्तीला खणून वगैरे पुरू शकतो किंवा घराच्या अंगणात पुरू शकतो. जेणेकरून त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पण तो आपल्या सोबतच आहे ही फिलिंग आपल्याकडे ठेवावी यासाठी. त्यानंतर या समजुतीने विविध वस्तूही मृतासोबत पुरण्यात येत असायच्या. तर अशा पद्धतीने आपण हा पाठ पाहिलेला आहे. ज्याच्यामध्ये आपण साधारणतः गाव वसाहती कशा होत्या, लोकं एकत्र राहायला कशा पद्धतीने सुरुवात झाली, एक स्थिर जीवन कसं होतं, हे सगळं आपण याच्यामध्ये पाहिलं. पुढे आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये 9वा पाठ. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.